मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणेच्या वतीनं गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मनपा आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1124 आणि बँकिंग क्षेत्रात 500हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत। विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000हून अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे। एमपीएससी परीक्षा वेळेत पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेण्यावर शासनाचा भर आहे। परीक्षांमध्ये ऑनलाईन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल। कोणताही निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच होईल अशी ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे। समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले। सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा सविस्तर मांडला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून संस्था सुरू झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान अधोरेखित केले। यावेळी सारथीच्या माध्यमातून यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। जे एक प्रकारे निर्वासित आहे, जे लोक समाजामध्ये मागे राहिले आहेत, अशा लोकांना या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आणू शकणार नाही आणि मग आरक्षण दिलं तरी देखील समाजातला एक वरचा वर्ग हाच त्या आरक्षणाचा लाभार्थी ठरेल आणि गावातला गरीब तरुण हा कदाचित त्याचा लाभार्थी ठरू शकणार नाही किंवा त्याला तिथपर्यंत पोचायला वेळ लागेल। आणि म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपण सुरू केल्या, ज्याच्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या 3 गोष्टींवर भर देण्याचा निर्णय आपण केला। आणि मग शिक्षणाकरता त्यावेळी असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात गरिबीमुळे त्या ठिकाणी आमच्या मराठा समाजातले तरुण तरुणी हे व्यावसायिक शिक्षण घेऊ शकत नव्हते। शिक्षणाच्या खासगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जे प्रायव्हेट कॉलेजेस उभे राहिले, त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फी भरण्याची क्षमता ही आमच्या तरुणींची नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठला तरी असा एखादा कोर्स करून टाकायचा की ज्यातनं रोजगाराची संधी नाही आणि एक डिग्री मिळवायची। डिग्री मिळवणारे बेरोजगार किंवा 12वी नंतर शिक्षण सोडणारे बेरोजगार अशी संख्या मोठ्या प्रमाणात होत होती। आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती लहान झाली, घर विभाजित झाले, आपल्या नियोजन विभागाकडे घेतलं आणि ते आपल्या अधिपत्याखाली घेऊन सारथीला योग्य पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे, त्याच्या मुख्यालयांना निधी मिळाला पाहिजे, त्याचं बांधकाम झालं पाहिजे, याकरता जाणीवपूर्वक अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन दिलं। आणि म्हणून आज आपल्याला सारथी जे एक चांगल्या विकसित स्वरूपात दिसत आहे त्याच्यामध्ये अजितदादांचं योगदान हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि त्याचसोबत आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आहे, या शिंदेजींचं योगदान देखील याच्यामध्ये विसरता येणार नाही, कारण शिंदेजी आल्यानंतर शिंदेजींनीही कुठल्याही परिस्थितीमध्ये सारथी करता किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकरता निधीची कमतरता पडणार नाही याची खात्री ठेवली। आणि सातत्याने आम्ही सगळे आजही बहिणी असतील, मी असेन, शिंदेजी असतील, दादा असतील, विखे पाटील साहेब जे आता आपल्या या संपूर्ण मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत,
आम्ही सगळे सातत्याने हा प्रयत्न करतो की ज्या प्रकारे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला आपल्याला मदत करता येईल तर मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे.